Hello, hello. This is the Maya Artifact episode number. My Artifact episode number 1653. ची तारीख आहे 16 ऑगस्ट 2019. काल 15 ऑगस्ट होती आणि काल आपण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड नाही केला. येस, ओके, या 15 ऑगस्ट दॅट इज रिअली अमेझिंग डे. जेव्हापासून मी कॉर्पोरेट किंवा या प्रायव्हेट मध्ये इथे कामाला लागलो आहे तोपर्यंत मला कसं एक प्रकारे 15 ऑगस्टचं असं महत्व फारसं वाटून नाही राहिलं. बट ऍक्च्युली जेव्हा मी स्कूल किंवा कॉलेजमध्ये असताना 15 ऑगस्ट म्हणजे बहुत जबरदस्त वाटायचं. इट फील्स रिअली प्राऊड मोमेंट फॉर अस, फॉर बीइंग इंडियन समथिंग का बहुत जबरदस्त वाटते. 15 ऑगस्ट देशाला इंडिपेंडन्स डेट्स, या दिवशी देशाला स्वातंत्र्य भेटलं होतं वगैरे, पेट्रिऑटिक फील होते. राईट नाऊ जसं जसं मी मोठा होऊन राहिलोय ना, मोठा म्हणजे इन द सेन्स की मला नॉलेज भेटून राहिलंय. राईट नाऊ मी काय करतो की मी जेव्हा ऑफिसमध्ये जातो ना तर काम करत राहतो. लोक कानात हेडफोन टाकून गाणे ऐकतात, बट इन्स्टेड ऑफ मी गाणे ऐकण्यापेक्षा काय करतो, मी कसं स्टडी आयक्यूचे व्हिडिओ ऐकतो. सॉरी, बघत नाही. ऍक्च्युअली मी स्टडी आयक्यू एकही व्हिडिओ बघितलेला नाही. जस्ट कानात हेडफोन टाकले, ऐकायचं. याच्यामध्ये एवढं जबरदस्त सांगितलं आहे, इथं मला खूप साऱ्या गोष्टी माहीत पडल्या. रिलेटेड करिअर, त्याच्यानंतर इंडियाची इकॉनॉमिक, आणि त्याच्यानंतर व्हॉट इज गोइंग ऑन द वर्ल्ड. सो या साऱ्या गोष्टीबद्दल माहीत पडलाय. सो इंडिपेंडन्स डे, इट इज रिअली गुड थिंग. आणि इतक्या साला डोक्यात असं माइंड मध्ये पण काही येऊन न राहिलंय की साला आपण पेट्रिऑटिक वगैरे, बिकॉज राईट नाऊ वी आर डेव्हलपिंग आणि आपण खूप डेव्हलप होऊन राहिलो आहे. सो इट इज मच बेटर. बट 15 ऑगस्ट आहे, सो यू नीड टू से समथिंग अबाउट युअर कंट्री. ओके, वेल, मला असं म्हणायचं आहे की कंट्री बद्दल असं फारसं माझ्या डोक्यामध्ये असं काही आहे नाही यार. लिटरली खरंच सांगतो. म्हणजे पेट्रोटिझमची भावना माझ्यामध्ये कमी, म्हणजे आता कमी झाली आहे. म्हणजे विचार कर, जर एक गोष्ट थोडीशी विचार कर की मी एक सिनारिओ देतो, त्याच्यामध्ये तुला जज करायचं आहे का तुझ्यामध्ये पेट्रिऑटिक आहे की नाही. पेट्रिऑटिक म्हणजे देशाबद्दल प्रेम. तुला माहित आहे, आफ्टर द वर्ल्ड वॉर वन च्या नंतर जर्मनीला खूप सारे सँक्शन्स लागले होते. व्हॉट यू मीन, म्हणजे कसं आहे की वर्ल्ड वॉर वन मध्ये खूप साऱ्या कंट्रीज ची वॉर झाली. याच्यामध्ये स्पेशली युरोपमध्ये इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इकडे पोलंड वगैरे. एशिया कंट्री खूप कमी होत्या. चायना, इंडिया त्याचा थोडा फारसा काही दबदबा होता नाही. अमेरिका पण थोडा होता, पण साईडला होता. ही वॉज नॉट रिअली इन्व्हॉल्व इन दिस वर्ल्ड वॉर वन. ओके, सो आता मी पूर्ण डिटेलमध्ये सांगत नाही व्हॉट इज हॅपन, बट एक गोष्ट सांगतो. ओके, की आफ्टर द वर्ल्ड वॉर वन त्याच्यामध्ये नाही का जर्मनी पूर्ण तरह से हारून गेला. ओके, आणि त्याच्यानंतर काय झालं की खूप सारी हानी झाली. आफ्टर द वर्ल्ड वॉर वन, वर्ल्ड नोज की वर्ल्ड वॉर वन मुळे खूप सारी हानी झाली. लोक मेले, प्रॉपर्टीची नुकसान झाली, गव्हर्नमेंट प्रॉपर्टी निस्तनाबूत झाली, एव्हरीथिंग वॉज गॉना डिस्ट्रॉय. सो याचा नाही का कोणाला तरी ब्लेम करायचं होतं. सो दे ब्लेम जर्मनी. याच्यामध्ये कोण होते? याच्यामध्ये होते इंग्लंड, ओके, फ्रान्स,
इंग्लंड होता, फ्रान्स होता आणि त्याच्यानंतर इटली वगैरे होते ना. तर याच्यामुळे नाही का जर्मनीला सँक्शन्स वर आला, म्हणजे सँक्शन्स अप्लाय करण्यात आले. म्हणजे व्हॉट इज दिन, मग झालं काय? ओके, याच्यामध्ये असं झालं की जर्मनीचा खूप मोठा असा भाग या लोकांनी घेतला. फ्रान्स किंवा इंग्लंड किंवा इटली याच्यामध्ये विभाजित झाला. ओके. अनदर थिंग इज दॅट की यांची जी इकॉनॉमिक ग्रोथ आहे ती खूप कमी करण्यासाठी इथे खूप म्हणजे असं काही करण्यात आलं जेणेकरून त्यांच्या सैन्यामध्ये कधी 1,00,000 सैन्य राहील, त्यांच्यापाशी कोणते शस्त्र राहणार नाही. एव्हरीथिंग वॉज गना, आय डोंट नो यार. मी असं मनातून खूप जास्त इच्छा करून राहिलाय की मनामध्ये पेट्रिओटिकची भावना येईल, बट इट डझंट फील लाईक दॅट. या येऊन न राहिल आज. आय डोंट नो, समथिंग इज नॉट गुड. ओके, सो whatever. जाऊ दे. 14 तारखेला 15 तारखेला का झालं तुझ्यासोबत? ओके, 15 तारीख इंडिपेंडन्स डे आणि ऑल्सो रक्षाबंधन पण होता. या सो आणि मी येणार नव्हतो. यस, वाय? कारण मला कसं 16ला इथे ऑफिसमध्ये यायचं होतं. मी विचार केला की मी 15ला घरीच थांबतो रूमवर नागपूरला. ओके, 16ला ड्युटी करून मग मी शुक्रवारी येईन. बट वडिलांचा फोन आला आणि म्हणले की ताई वगैरे सगळेजण येणार आहे म्हणे, राखी बांधणार आहे म्हणे, आणि तेव्हा तू ना असशील तर त्यांना वाईट वाटन बा. जे की तुला सुट्टी आहे तर येऊन जा. तर मग मला असं वाटलं की नेहमी आपण आई वडिलांना वेळ देत नाही, सो चला म्हणलं. सो गेलो मी आणि घरी आलो. या ऍक्च्युली 15ला सकाळी उठूनच मी वर्धेला आलो. आल्यानंतर मग मी फ्रेश वगैरे झालो, आंघोळ केली, ताईकडे गेलो आणि ऍक्च्युली प्रीताईचा वाढदिवस पण. आता कसं आहे की रक्षाबंधन म्हणलं का बहिणीला गिफ्ट द्यावं लागते वगैरे वगैरे. आता कसं आहे की माझ्यापाशी इतका फारसा पैसा नाही आहे. आय एम नॉट रिअली खूप जास्त पैसा कमवून राहिलोय. आणि रिसेंटली मी तर परमनंट पण नाही झालो. या जे की माझे ज्युनियर परमनंट झाले आणि मी परमनंट नाही झालो. सो काफी वाईट वाटलं यार. या म्हणजे साला आपण एवढे एफर्ट घेतले, बट एक लुक ॲट द ब्राईट साइड की याच्यामुळे आपल्या मनात एक असं एक जलन तयार झाली. या जेणेकरून आपल्याला असं वाटते की आपल्याला काही ना काहीतरी करून दाखवायचं आहे. अँड दॅट इज रिअली इम्पॉर्टंट थिंग. या कारण हे तुला पैसे किंवा प्रमोशन किंवा परमनंट होण्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे तुझ्यामध्ये हे निर्माण करणं की आपल्याला काही ना काहीतरी करून दाखवायचं आहे. यस. सो मग आई म्हणे की रक्षाबंधन आहे तर ऑफकोर्स दे म्हणे, ताईचं वाढदिवस पण आहे. तर मग काय नाही, मग मी याच्यामध्ये 500 रुपये टाकले ती बहिणीला. काय घ्यायचंय म्हणलं, घेऊन घ्या. आता 500 रुपये मध्ये काय घ्यायचं आहे, दे डिसाइड इट अँड दे विल बाय इट. मग त्याच्यानंतर ताईचा वाढदिवस, केक पण कापला, पण तेवढी मजा नाही आली. या पहिले कसं, आणि आम्ही वाढदिवस आणि रक्षाबंधन केला कुठे? प्रीताईच्या घरी, तिच्या सासूर घरी. आता तिच्या सासूरवाडीमध्ये फारसा कंट्रोल तर राहत नाही. या आपण असं फारसं मजा किंवा आवाज आरडाओरडा तर नाही करू शकत. आपली मनाची तर नाही. आता कसं नेहमी माझ्या घरी होते किंवा प्रीत्यकडे होते किंवा सोनूताईकडे होते. प्रीत्याकडे नाही, सॉरी, प्रीत्याचं घर नको म्हणून होतं. प्रीत्याचं आता वेगळंच घर झालंय, बिट्टूच्या घरी. ओके. तर कसं की आपलाच राज असतो, सो आपणच फोटो काढतो. असं नाही, इथे करता येत होतं म्हणा, बट एक प्रकारे अनइंटेन्शनली कोणाची तरी एक प्रकारे नजर होती. सो थोडस आम्ही खुललो नाही. व्हॉटएव्हर, तरी जसं झालं तसं वॉज गुड. ओके. त्याच्या संध्याकाळी आलो, त्याच्यानंतर पिंटू थोडासा टाइम स्पेंड केला बादलसोबत वगैरे. मग घरी आलो, फ्रेश झालो, आणि मग कसं माझं मॉर्निंग शिफ्ट आहे म्हणजे 16ची, म्हणजे आज. तर मग मी काल लवकरच झोपलो मी.
या काल मी 10 वाजता झोपलो, मला झोपच खूप लागली यार. 10 वाजताच एकदम असं डोळे असे लुक लुक करत होते, केव्हा झोपतो मी केव्हा नाही. सो जस्ट झोपून गेलो, त्यामुळे मी 8 एपिसोड रेकॉर्ड करू शकलो नाही. सो दिस इज व्हॉट हॅपन इन 15 ऑगस्ट 2019. काल मी वर्धेत होतो. सो दिस इट. थँक्यू.